नमस्कार. आत्ताचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला एक प्रेडिक्शन करायचं आहे. छोट्या-छोट्या 2 गोष्टी आहेत, त्यात तुम्ही तुमचं प्रेडिक्शन करा. एक जहाज आहे, ते समुद्रात वादळ आले आणि वादळात ते थोडंसं हलाय-डुलायला लागले, जास्त बरकटले. त्यावेळी त्या जहाजात प्रवास करणे साधारण एक 500 वर प्रवास आहे आणि ते प्रवासी सगळे एकत्र आले आणि त्या कॅप्टन आहे, त्यांची नाव चालवणार, त्या टीमला सगळी शिव्या द्यायला लागली. तुला काय अक्कल आहे का नाही, जहाज चालवतं, असं जहाज चालवतात काय? मग ते म्हणले, इथं जहाजात मतदान घ्यायचं आणि जो जिंकल, आमच्यातला एक माणूस जहाज चालवणार आहे आणि जर तू किंवा ते मतदान घ्यायचं, जे कोण जिंकल ते जहाज चालवणार. दुसरी गोष्ट अशी आहे की एका ठिकाणी एक निवडणूक लागली आणि तिथं एक डॉक्टर उभा राहिला आणि दुसरा एक मिठाईवाला. डॉक्टरवाला म्हणतो, मी चिरफाड करतोय, मी कडू औषध देतोय, पण मी तुम्हाला बरं करतोय. आणि दुसरा मिठाईवाला, मी तुम्हाला पहिल्यापासून गोड मिठाई देत आलोय, तुम्हाला अजून काय, तुम्हाला गोड मिठाई देईन आणि तुम्ही मला निवडून द्या. ह्या दोन्ही ज्या निवडणुका त्यात कोण जिंकला असेल? 100% ते पहिल्या निवडणुकीत त्या प्रवाशामधला कोणतरी जिंकला असेल आणि दुसऱ्या निवडणुकीत मिठाईवाला जिंकला असेल. पण खरं सांगा, जिंकाय कोण पाहिजे होतं? जिंकायला तो जहाजाचा कॅप्टन जिंकायला पाहिजे होता, ह्यात तो डॉक्टर जिंकायला पाहिजे, हे तुमचं आमचं म्हणणं खरं आहे. पण ही प्लेटोची उदाहरणं आहे ती. आणि प्लेटो हा पाश्चात्य तत्त्वज्ञानातला जनक मानला जातो आहे, की त्यानं मोठं तत्त्वज्ञान हे केलं आणि त्याचं तो लोकशाहीचा विरोधक आहे. त्याचा लोकशाहीचा बऱ्यापैकी चांगला जो विरोध होता आणि त्यानं ती विरोध करताना ही 2 उदाहरणं त्यावेळी दिलेली होती. त्याचं मत असं होतं, लोकशाही हे मॉब रुलिंग सिस्टम आहे. म्हणजे गर्दीच्या राजकारण लोकशाही बदलू शकते. म्हणजे समजा लोकांना जे गरजेचं आहे त्यापेक्षा लोकांना हवंसं काय आहे, लोभावणं काय वाटते, ह्या गोष्टींवर लोक तुम्हाला निवडून येऊ शकतात. आणि जी अशा गोष्टी लोकांना हव्याशा वाटणाऱ्या, गरजेच्या न देता हव्याशा वाटणाऱ्या जी पार्टी प्रॉमिस करेल किंवा ज्या गोष्टी करेल, तीच ती त्या देशावर किंवा त्या व्यवस्थेवर राज्य करू शकणार आहे. आणि हे खरं आहे. आणि प्लेटोचं असंही मत वैयक्तिक गोष्टीत पण होतं, कारण की त्याचे जे गुरु सॉक्रेटिस होते, त्याला अथेन्सच्या लोकशाहीनं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. म्हणून प्लेटो म्हणतोय, जोपर्यंत राजा तत्त्वज्ञानी बनत नाही तोपर्यंत ह्या देशाला किंवा त्या राज्यव्यवस्थेला चांगले दिवस येणार नाही ती, आणि ती राज्यव्यवस्था निष्क्रिय होऊ शकते. म्हणजे लोकशाहीच्या विरुद्ध राजशाही किंवा ते हिटलर टाईप ते अयोग्यच आहे. पण लोकशाहीचं एक समृद्धता, म्हणजे तुम्ही बघा की एखाद्या दारुड्याच्या मताला पण एकच किंमत आहे आणि एखादा मोठा उद्योगपती शून्यातून विश्व निर्माण केला त्याच्या मताला पण तेवढीच किंमत आहे. एखादा शिवीगाळ करणाऱ्या हरामखोराच्या मताला पण तेवढीच किंमत आहे आणि एखादा तत्त्वज्ञानी जर व्यक्ती असणार त्याला पण तेवढीच किंमत आहे. कधीच शाळांनं शिकलेल्या व्यक्तीला, अडाणी व्यक्तीला, जग माहीत नसणाऱ्या व्यक्तीच्या मताला पण तेवढीच किंमत आहे. आणि मोठा प्रोफेसर, एखादा सायंटिस्ट झाला आहे, त्याच्या पण मताला लोकशाहीत समान किंमत आहे. म्हणजे आणि शक्यतो चांगल्या लोकांची संख्या ही तुलनेनं कायम कमी असू शकते असं मला वाटते. हे माझं मत आहे. ते अगोदर सगळं होतं प्लेटोचं मत आहे. म्हणजे लोकशाही कितीही योग्य आपल्याला वाटत असली पण ती परफेक्ट असू शकत नाही, याचं इथे एक्सप्लेनेशन करणार हा व्हिडिओ होता. थँक्यू.